अरे रश्मी घरी असली की बरं राहते गड्या, सगळं काढून ठेवते. माझं पटकन होते. आता रुमाल माझे धुतलेले आहेत, कुठे ठेवले काय माहिती ना आता. रवी नाश्ता करा ना. हा बहिणी राहू द्या, आज नाश्ता उशीर झाला मला, मी पाहिजे तिकडेच करेल काही. ओय बाई कोरे आहे ना रवी, खाऊन जा काही ना काही. नाही वहिनी आता नको खायचं नाव काढू, मला उशीर झाला, राहू द्या आता, मला जा लागते. रुमाल नाही दिसून राहिला इकडे. वहिनीला मागू का? जाऊ दे, चांगलं नाही वाटत. हिनं ठेवून ठेवले ना, कुठे ठेवते मला माहिती नाही, एक काढून ठेवते सगळं. याच्यात अशी नाही तर याच्यात तर नशी, याच्यात काय ठेवते रुमाल? कबड मध्ये ठेवले असते नाही तर याच्यातही नाही. अरे हा एक सापडला. हा तो वापरेला आहे, कालच टाकला माहित. हा हा धुवायला टाका लागेल खाली. कुठे ठेवते आता? फोन करावा लागते तेवढ्यासाठी, रुमाल कुठे आहेत काय? रश्मी जातेच काय काय माहित, कायच काम आहे. 2 दिवसात येतो म्हणे, 3रा दिवस निघाला, अजून आली नाही. रवी हा वहिनी. हे चहा घ्या, चहा आणि टोस्ट खाऊन जा. मग नाश्ता करत ना म्हणतात तसेच जाता का घरातून? हा चहा आणि टोस्ट खा मग एवढं. अरे वहिनी मी केला असता तिकडे नाश्ता, चहा तर घेतला ना सकाळी, उशीर झाला म्हणून. उशीर? आज मी तुम्हाला आवाज देऊन राहिली बाई, मला वाटतं तुमचं झालं नाही. म्हणून मी हे नाही केलं, म्हटलं येताच तुम्ही खाली. आता तुमचे दादा गेले, तुम्ही आले ना खाली म्हणून आवाज दिला. तो उशिरा उठले का आज? हो ते रात्री उशिरा झोपलो आणि ते सकाळी जागच नाही आला. हे रश्मी असली की उठवते मला. ते अलाराम काही लावलं नाही मी, ते आमचा अलाराम वाजतच राहते, ओ उठा ओ उठा करू करू. आज जागच नाही आला. हो बरोबर आहे. हो का? पाय मला सांगायला होतं मी दिला असा आवाज की उठावा. घ्या चहा घ्या, तसे नका जाऊ. तसं काही नाही, द्या काय तुम्ही. मग मी खाली चालू असतो, वर घेऊन आल्या पोरं झोपेला घट्टे. नाही नाही उठले बापा, फक्त ते सातरीतच आहेत, थंडी आहे ना म्हणून काही बाहेर काढलं नाही अजून. उठेल आहेत. खुशी तर 5 वाजता उठते, रोज 5 वाजता म्हणून कुच 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 चालूच असते तिचं. आनंद तरी 7 वाजता 7:30 वाजता उठते त्याच्या बाबा संग बरोबर. खुशी लय लवकर उठते. बरोबर आहे ना, पोरीची जात आहे ना, तुमच्यासारखी सवय असेल तिला लवकर उठायची. तुमची पोरगी, तिचे संस्कार का खराब असतील, सवय का खराब असतील बा. 5 वाजता उठीन, घरच्या लोकांची सेवा करीन तुमच्यासारखं. माई पुतणी हुशार आहे म्हटलं. आतापासून पाकच समजते तिले, लवकर उठा लागते. हो बापा, पुतणी कोणाची आहे? काकाची. घ्या चहा. हो वहिनी. दादा गेला नाही? हो ते गेले, 5 मिनिटं झाले म्हणून तर तुम्हाला आवाज दिला. रवी मग डबा नेता सोबत का जेवायला सांग घरी? नाही नाही वहिनी, डबाच देऊन द्या, काही येणार नाही मग घरी. डबा होईल आहे का तुमचा? होईल असेल तर द्या, नशीन होईल तर येतो मग. ते व्हायला ना, तुमच्या दादानं डबाच नेला म्हणून व्हायलाच आहे. आणि सांगता नाही तर जेवायला या. नाही नाही मग बांधूनच द्या, मग का येऊ घरी. बरं बांधतो मग. येतो येतो, फक्त 2 मिनिटात येतो मी. ते पाणी सांगायला 2 दिवस तर रामले म्हणतो ते पराठी येचून घे, त्याची पराठी सासरी फुटेल आहे. त्याला म्हणतो हलगर्जी करू नको, येचून घे पराठी, नाही तर नसता कापूस ओला होईल. मग त्याला का काळजी नाही का? त्याला का कळत नाही का? तो का बातम्या पाहत नाही का? फोन नाही त्याच्यात, फोनात तर सारच कळते माय. उगाच तुम्ही टेन्शन घेता. पण एकदा त्याला टच करतो की बाबू ज्या बाया भेटतील त्या नेन कापूस येचून घे. तो बसला असेल त्या कोरकूच्या भरोशावर. ते लोक औंदा त्या वाड्यातच सुरू आहे, तेच नाही झालं. मग याले कोई भेटतील काय नाही, त्याला म्हणतो गावातला मजूर भेटत असेल तर नेन येचून घे. पाण्याचं काही सांगलं जात नाही ना, पाणी सांगेल आहे म्हणतात ना. हो मग जा जा, जून घ्या आता. भाकर झाली साजरी, गरम गरम जेवा आणि मग जा. तोही आला नसेल अजून, वावरातच असेल तो. मग तुम्हाला उशीर झाला की मग संध्याकाळी उलसकतील सगळे जेवत ना तुम्ही निरा. म्हणून म्हणलं आता ना जर लवकर जेवत जा. सकाळच्या पायरी. सांग माय खोकला आला. नाही नाही तशी ढास आली. म्हणलं सकाळच्या पायरी लवकर जेवत जा तुम्ही, म्हणजे संध्याकाळी जर उलसकतील खात जा म्हणलं. निरावट असेच राहतात संध्याकाळी. आता दूध घ्या तर दूधही भल्लं इकच निरा पाणी देतात. त्याच्यापेक्षा म्हणलं सकाळून आपण काय करत जाऊ, लवकरच जेवून घेत जाऊ. 10 10:30 जेवत जाऊ. काय करावं लागते? मग बरोबर तुम्हाला संध्याकाळची भूक लागत जाईल. काही बोलतो का हो? इतक्या सकाळून धाकते 12 वाजता पाहिजे जेवण. असा काही नियम नाही कुठला. आपण सवय लावली 12 वाजता द्यायची म्हणून बरोबर 12 वाजता भूक लागते आपल्याला. मग आता सवय मोडू, आता 10 वाजताचीच लावू. रात्री मी जेवतो तुम्ही जेवतच ना बाई. मग मला वाटते सांग बाई, माणूस जेवत नाही, मला बाई भूक लागते आणि तुम्हाला भूकच लागत नाही. मला तर उलसक सकाळून असो का कसंही असो, पण मला पाहिजे बाई. जेवल्याशिवाय मला झोपच लागत नाही. तुम्ही नुसतं काही जेवत नाही. मग तू जेवत जाणार, तुले का मी का नाही म्हणतो का? तुले तर म्हणतो उन्हा करत जाय, फालतू सकाळून जस करून ठेवतो तू, संध्याकाळी शिव जेवतो. तुले तर म्हणतो की उलसक उन्हा करत जाय, एक भाकर टाकायला काय बय हाय.
पण तू ऐदीपणा करतो, टाकत नाहीस. हा एकलीच जीवर येत नाही. मग तुम्ही जेवत जा ना. मग तुमच्या नावानं टाकतो मी तर मग मला बी गरम खावायला भेटते. मग मला गरम खावायसाठी तर कमीत कमी जेवत जा संध्याकाळचं. हा चला आता लोक जेवण झालं असतं ना. बात वाढतो ताट येऊन घेऊ. आज असं उशीर झाला सकाळपासून ना, याच्या पहिले जेवत जात जाऊ. आव थांब तू काय वाढ, तू ताट वाढ, मी बात येतो. या पोरानं बाया चांगल्या पाहिजे, याला कापूस येसनं झाला पाहिजे, नाही तो वला होईन त्याचा कापूस. तू वाढ ताट, मी आलोस. काय करावं या माणसाचं. ते लेकरायला का कळत नाही का? सबन कळते ते तेच नाही कळत का? फालतूच हा माणूस टेन्शन घेत राहते. फोन संगनेला वाटते. मुरलीला फोन लावत होती, नाही तर मीनाला लावत विचारत होती की त्याच्या सायकलचं नुकसान झालं म्हणे. माय काय सांग बाई, मा भावाच्या मागं एक ते 900 रुपये खर्च लागला म्हणे. आई बोलली असती अजून एकदा, त्याला बरं वाटलं असतं की बाबू टेन्शन घेऊ नको म्हणून. त्या बातच टेन्शन येते. आता खर्चही लागतेच म्हणा, खर्चही चालूच आहे. तिच्या दवाखान्याचा खर्च चालू आहे, पोरीचा शाळेचा खर्च. खर्च का थोडा आहे म्हणा. माय वावराले पैसा लावा लागते. त्याला म्हणतो ते पाय म्हणून, नाही तर मग येईल म्हणू का, नाही तर की त्याले गाडी घ्या म्हणा म्हणून. आपच गाडी घेईन तर मा भावाची दगदग कमी होईन जराशी. यायला म्हणतो म्हणा, नाही तर आम्ही हरभरा ऐकला की देतो तुले 5-50,000 आणि तू तर आजोचे टाक आणि अशी 1 लाखाची घेऊन घे गाडी. आता गाडी माझ्या 1 लाखाच्या खाली भेटत नाही म्हणतात. माझ्या जवळपास तेवढ्याच भेटते म्हणतात. पण ते गाडी असली तर मग भावाले मग दगदग जशी कमी. सायकलनं पायडल मारत जाणं येणं बेदम होते व माय. वावरात धंदा करणं, दही पारून पोंगे इकणं, संध्याकाळी आलू पोंगेची गाडी लावणं. मग भावाच्या मागवलं ह्या गाडी असली तर फरक पडते जरसा. म्हणतोच बाई मी आता यायले की औंधा हरभरा ऐकला की मुरलीले म्हणा बरं की गड्या घे गाडी, मी देतो तुले पैसे. असं म्हणलं जरशी हिंमत दिली की त्याला बी हिंमत येते. नाही जसं एकल्याच्यानं त्याचा एवढा हिंमत नाही चालत त्याची. 1 लाखाची गाडी घ्यायले येईन म्हटलं तर कदाचित घे नाही. चल झोपतो. आई झोपली वाटते. जाऊ दे झोपतो आता, की टीव्ही नाही पाहत. मग आजयचा फोन आहे नाही आलाकडे. जाऊ दे, आले नसतील घरी अजून करा. मग ते बाहेर असले की बोला ती नाही ठेवतात, त्याच्यापेक्षा जाऊ दे, करतच नाही. आपच घरी आले की करते. रश्मी हाय, मी म्हटलं निजलीस का? नाही हो, मला वाटलं तू झोपली का. मी आता हॉलमध्ये होती, तू काही दिसली नाही. म्हटलं जाऊ दे, आई झोपली वाटते. मग मी काही तुला आवाज दिला नाही, चलली आली झोपेले. नाही हो, तर बाबाच नाहीत आले अजून. ते जायलात ना बाहेर सकाळी कापूस यायला बाया सांगायला गेले ना, तर आलेच नाही अजून. इतक्या लवकर निसतो का बाई मी म्हटलं तू निजली सांग. तुला वाटलं मी निजली, मला वाटलं तू निजली. बरं झालं आली मी. झोपली का? नाही बाई, आमच्या घरी लय उशीर होते झोपेले. बापा 11 11:30 सांगू नको. कधी कधी त्याची वर जाते. हो असं का? हो ना. पाय आता धंद्यावाल्याचं आहेच तसं. आले घरी की लवशीर आहेत असतील नाही. मिटिंगा असल्या की उशीर होते म्हणतं नाही. सगळेजण संगत जेवतात नाही. अजूनही दोघं भाऊ तुझ्या सासरी नाही हो, सोबतच जेवतात. माझे सासरे थांबतात. हे लोक एखाद्या दिवशी मग गेले जास्त उशीर झाला तर मग जेवतात, कारण तिला गोळ्या घ्यायला लागतात ना. 10 वाजताच्या पुढे थांबत ते 10 वाजेला पाहतात वाट. शक्यतो हे दोघे भाऊ येतात 10 वाजे लोक. येतात एखाद्या दिवशी मिटिंग असते काही असलं तर मग नाही होत जसं येणं. पण त्याला माहित राहते ना बाबा जेवायचे थांबतात तर येतात. मग जेवल्यावर बापा गप्पा टीव्ही पाहणं. आम्ही मग मस्त असं काही नाही की इकडे जाण जवान काही नाही. सगळेजण झाले जसं वाटलं तसं करते तो. है ना. साजरा आहे बरं आहे ना माय. असंच रागोळी गुलाबीनं साजरा राहते बरं आहे. मोहिनीच्या आईचं तर तेच आहेत नाही अजून. तर मग गावचं घर देणं भाडं दिलं म्हणतं नाही हो. गावातलाच कोणतरी आहे देते 500 रुपये महिना. आता गावातच काय भाडं असते भाई. मग नाहीतरी बंद आहे तर मग दिलं तिनं. हे दादा नाही म्हणत, काही काम नाही म्हणत, पण तरी त्या आईनं दिलं. मग जाऊ दे तेवढंच. हे आता जसं तेले वाटत त्याची काय कमाई समजा काहीच नाही तेले. तर ते काही सरकारचा महिना घेणं लावा हे ते तर ते काही दिवस हो नाही केलं. पण मग मोहिनी ताई म्हणत जाऊ द्या आई, मी नाही का, तू का निराधार आहेस का, मी नाही का. मग त्या मोहिनी ताईला थोडंसं खराब वाटलं ते. तर मग दादा म्हणत नका लावू म्हणत मामीजी. काहीच कागदपत्रे जमानत केले मग ते लावलंही नाही महिना. असं झालं. नाही तर मग ते सरकारचा महिना लावला असता कसे दिले पैसे आले असते. कारण त्याच्या जोडात नाही, जमीन नाही समजा, काही ते बाबाही नाही आहेत आणि काहीच नाही. आणि ते विधवा असले ते तोही विधवेचही लागते. काही आहे ना, काही आहे म्हणतात सरकारच्या काही स्कीमा. पण ते मोहिनीताई हे केल्याच्यानं मग ती दादा नाहीच म्हणतात. ती लय काळजी घेतात मोहिनीताई आईची. दादा बी कधीच अंतर देत नाहीत. हो सगळी जबाबदारी पार पाडतात सासूची. हो ना. साजरा आहे माय. मग कलियुगात का साजरा जवाई भेटला तर चांगली गोष्ट नाही का. असंही नाही की त्याचं काही त्याला आशा आहे काही भेटते गठ्ठ्या म्हणून करते. तसंही नाही.
काही नाही ते बिचारी जोड, तरी बी करते ना जवई. म्हणजे मनानं मोठाच म्हणावं की नाही, चांगलाच म्हणावं की नाही, त्याच्यापेक्षा त्याचे माय बाप चांगले. हा, नाही तर एखाद्याच असते तर म्हणत होते की तुला काय एवढं आहे, असं हलकट असले तर असतात ना बाई. माय काही काही ठिकाणी तर प्रॉपर्टी भेटतात तरी बी करत नाहीत. हा, वाती तर काहीच नाही, माहित आहे जग जाहीर गे वातीच्या आईजवळ काही वावर नाही, काही नाही तरी जवायनं घर बांधून दिलं, तिचं एवढं करतात. हा, साजरच म्हणाव ना माय. हा, आशही नाही की काही भेटीन म्हणून, तरी बी मनानं मोठेच म्हणावणार, म्हणूनही बाई त्याला कायची कमी नाही. हा, हाय का तो वगैरे कायची कमी, काहून ते लोक मनानं साजरे आहेत. नाही तर हलकट असले कोत्या मनाचे असले तर 7 खाऊन 5ची भूक तर काही पुरत नाही हो बाई. पुण्याला लुटान, साताऱ्याला दान करा, काही पुरत नाही. हो आई, तसं नाही, मला घरी तसं काहीच नाही काही. त्या आईले म्हणजे असं कोणी पाहुणीन घेऊन येऊन समजतच नाही, घरातलेच आहेत ना ते सगळंच. जसं जसं माझ्या सासून सासूसाठी साड्या आणल्या की त्याच्यासाठी माझ्या सासू साड्या आणते. आता 12 महिन्याच्या वर झाले ते आमच्याच घरी आहे, तर असं कधीच नाही माझ्या माझ्या सासूसाठी काही आणलं की लागे त्याच्यासाठी आणतात. असं असं माझ्या सासूच चांगली आहे आई, त्याच्यानं काही हेच नाही, वाद व्हायचा विषयच नाही. हा ना, नाही खरंच बाई, ते बाई लय साजरा स्वभावाची आहे, म्हणून त्या बाईच्या पायी लक्ष्मी आहे. हा, पाय ना, एका पोराचं सेटलमेंट होत नाही, 2-2 पोराच्या फॅक्टऱ्या एवढ्याला उभ्या राहिल्या, भरभराट आहे, पैशाची काही वाद नाही. हा, तरी पोरं सज्जन आहेत, निर्व्यसनी आहेत, या जगात ते किती मोठा आहे माय. नाही तर पैसा असते पण 1757 गुण पोरा येत असतात. हा, व्यसन म्हण का काय म्हण, पण काय का काही काहीच नाही ना बाई. नावही नाही आमच्या घरात असं वाईट वक्त खाणं आणि ते पेनं तर बापा दूरच दूर. पण कायच काही नाही, सुपारीच्या खाण्याचं व्यसन नाही, दोघंही भावाले. काहीच नाही की बा जेवण झाल्यावर सोप, आम्ही तरी सोप खातो जेवण झाल्यावर दोघीच जणी, पण यायली नाही पाहिजे ना दादाली नाही पाहिजे, असं काहीच नाही की जेवण झाल्यावर सोप पाहिजे आणि सुपारी पाहिजे, काहीच नाही. बाकीचं तर दूरच दूर. मग कायच्या माथा आहे बाई, त्या बाईचाच पायगुण चांगला आहे, त्या बाईचे विचार चांगले आहेत, संस्कार चांगले दिले पोरायले, म्हणून एवढं साजरं वैभव उभं राहिलं. मग बाईच्या पायगुणानच असते सारं. हो बाई, खरंच माझी सासू लय चांगली आहे, आम्हाला कधी काहीच म्हणत नाही की काहीच म्हणत नाही. हा ना, त्या पोरीचं झालं चांगलं नाही, गेली मग ते तू लाईनी ननद म्हणता काही, आता काही डबल काही हे नाही. नाही होते तर गेली ना, तुला तर सांगलं ते गेली. आता काय येते, आता मी आले 2 दिवसाचं, आता काय मला काही माहिती नाही, विचारलंय नाही मी तिचं, पण आता तर गेली ती, आता काय येते माय. ते तेवढाच काव आहे फक्त माझा सासू सासरा डोक्याले पोरीचा, नाही तर बाकी कायचाच काव नाही. हो ना, का बाई. आता झाले तुमच्या लग्नाला 2 वर्ष जसे, तर काही असं रिकामे धंदे चालू नाहीत ना माय, प्लॅनिंग गिनिंग नमकोन ढमक ते भरले माय आजकाल हे रिकामे धंदे सुचतात. हा, आम्ही नोकरी लागल्यावरच घेऊन, घर झाल्यावरच घेऊन, 2 वर्षानं पाहून, 4 वर्षानं पाहू, तसं काही नाही ना माय बाई. ह्या पाय बाई, पहिले लेकरू ना भस्कन झालेलं लवकर झालेलं चांगलं असते. हा, मग का बरं दुसऱ्याच्या बाबतीत तरी जसं गॅप द्या, पण पहिल्याच्या बाबतीत पहिलं कसं बाई पटकन झालं की नाही साजरं राहते, त्याचं काही चालू नाही ना माय, गोया घ्या खाणं नाही माय. हे तसं काही नाही, तेच म्हटलं. बाई पहिल्या लेकरू लवकरच पाहिजे असं काही हे नसते. हा, आता पाय बरं, मोहिनीला उशीर लागला तर उशीर लागला की नाही. हा, नाही आहे तसं काहीच नाही आहे, काही गोळ्या गिळ्या कोणी खात नाही, काही नाही. हा, तेच म्हटलं, मनात चालूच होतं, म्हटलं कसं याच्या कसंच म्हणा, कसं हे करा, फोनवर विचार नाही साजरं लागत नाही, साठी पाहुणे असतील तर ती, कोणी असेल तर ती, म्हणून म्हटलं. तसं तर सासू काही म्हणत घेत नाही, 2 वर्ष झाले काही झाले असं काही नाही म्हणत. हे माघारी तर मला काय माघारी कोणाच्या लक्षातही नाही. आता आनंदात खुशीच तर चालू आहे अजून. माझ्या सासू तसं कायच्यातच काही म्हणत नाही आई, खरं सांगतो. नाही पण तरी बी आपण आपला विचार करा बाई. हा, नाही तर नसतोच माय भला एडगेपणा पाहिलं नाही का त्या जोसनीनं तिकडल्या वाड्यातल्या. हा, माय बाई 4 वर्ष 5 वर्ष माय गोळ्या खाल्ल्या. आमचं नवीन घर झाल्यावरच आम्ही बाळाचं प्लॅनिंग करणार. आता दिवाळीला आलती तर मला, मागच्या दिवाळीला आलती तर मला सांगे ना, म्हटलं का हो माय आम्हाला काही पेढे मेळे खाऊ घालते की नाही माय, ना तू रात काही वागू देते की नाही, म्हटलं असं मजाक म्हटलं माय मलेच का माहित. आता म्हणे काकू अजून काय म्हणे, आता 3 वर्ष लग्न झाले म्हणे, 3 वर्ष झाले माझ्या लग्नाला, आणि आमचं प्लॅनिंग आहे म्हणे, आम्ही घर झालं म्हणे स्वतःचं बंगला की मग मुलाचं प्लॅनिंग करणार. म्हटलं जसं हिच्या देवाची नातच आहे. दे म्हटलं की दिन, घे म्हटलं की घेईन, हाती असते का बाई ते आपले. असे रिकामे धंदे करतात आणि मग भोवून बसतात. म्हणून तेच म्हटलं माय, तसं काही नाही ना. नाही बाई तसं काहीच नाही, आम्हाला कायलाच घर व्हायची, एवढा मोठा बंगला आहे ना. नाही तसं नाही, पण जसं आता तिची आई काल परवा तू यायच्या ना 2 दिवसाच्या पहिलेच आपल्या घरी अशी चालती, तशी येत नाही ते जास्त, पण आली इकडे आली तर मग दिसली मी दारात तर बसली बोलत, तर सांगे मले आता म्हणे दवाखाना चालू आहे म्हणे, आता राहासाठी. सांग, इतके दिवस त्या गोळ्या खाल्ल्या न व्हासाठी, आता व्हासाठी दवाखाना करून राहिले, म्हणजे आहेत की नाही उलट्या डोक्याचे लोक. म्हणून म्हटलं रिकामे धंदे करू नये माय बाई, दिलं देवानं तेवढं आनंदाने लवकर झालेलं चांगलं असते बाई.
मी तुला सांगतो, तू म्हणशील आई तुम्ही अळानी आहात, तुम्हाला काय लेकरं दिसतात, तसं नसते. पण पहिलं लेकरू होय ना, पोरगी हो पोरग हो, त्याचं काही घेणं नसते. पण ते पहिलं लेकरू लवकर झालेलं चांगलं असते बाई. कसं मग घरी साजरं राहते, संसार अजून साजरा होते, तुला नाही कळते, लेकरू झाला की अजून लय फरक पडते.